नमस्कार मित्रांनो, मी आकाश अंबोरे. मी तुम्हाला सांगणार आहे PF चेक कसा करायचा. चला तर वेळ वाया न घालवता आपण सोप्या भाषेत मराठीमध्ये PF चेक कसा करायचा ते समजून घेऊया. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करा आणि सर्चमध्ये लिहा EPF लॉगिन. EPF लॉगिन सर्च केल्यानंतर सर्वप्रथम साईट ओपन होईल. त्यानंतर आपण 3 नंबर साईटला ओपन करूया. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण डॅशबोर्ड बघून घेऊया. ई पासबुक इथं क्लिक करा. ई पासबुकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हे ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये UN आणि पासवर्ड टाकायचा आहे. सर्वप्रथम आपण आता UN नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊया. चला तर आपण UN नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊ. UN नंबर आणि पासवर्ड आपण टाकून घेतलेला आहे. कॅप्चा टाकून घेऊ आणि साइन इन करू. आपलं EPF पासबुक लॉग इन झालेलं आहे. आपला PF आपल्याला इथं समोर दिसतोय. 11,918 रुपये आपला PF आहे आणि आपल्या 3 आयड्या आहेत. बाकी आयड्यांचा पण आपल्याला PF चेक करायचा असेल तर आपण पासबुक नावावर क्लिक करूया. पासबुक नावावर क्लिक केल्यानंतर आपल्या आयड्यामधल्या 3 आयड्यांचा आपल्याला PF चेक होईल. स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली आपला PF दिसेल. एम्प्लॉयर शेअर आणि पेन्शन दिसेल. दुसऱ्या पण आयड्यांचा आपल्याला PF आणि पेन्शन चेक करायचं असेल तर आपल्याला पुन्हा वरती करायचं आहे आणि तिथं आपल्या सिरियल वाईज आयड्या असतील. त्या आयड्याला आपण एक लॉग इन करून एक चेक करूया. कोणत्या आयडीमध्ये किती PF आहे, किती पेन्शन आहे ते सर्व काही इथं दिसणार आहे आपल्याला. काही वेळेसाठी थोडा लोड घेतो आहे. साईटला एरर असल्यावर थोडा लोड घेत असतं, पण थोडाच वेळ लागणार आहे. झाली आपली दुसरी आयडी पण लॉग इन झाली. दुसऱ्या आयडीमध्ये आपला PF 0 आहे, पेन्शन 61 रुपये आहे दुसऱ्या आयडीमध्ये. तिसऱ्या आयडीमध्ये आपण आता तिसरी आयडी चेक करूया. तिसरी आयडी चेक करतो. तिसऱ्या आयडीमध्ये आपला PF 0 आहे आणि पेन्शन 28,942 रुपये आहे. आपण सर्व आयड्या चेक केलेल्या आहे. सर्व आयड्यामधले आपल्याला PF आणि पेन्शन समजलेली आहे. असंच तुम्ही तुमचा PF आणि पेन्शन चेक करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.